शैक्षणिक साहित्यात आपल्या लेखनानं मोलाची भर टाकणाऱ्या लेखिका चित्रा लेले यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीनं अ वर्साटाईल रायटर हा किताब देण्यात आला. पाहुयात आमच्या प्रतिनिधीनं घेतलेली त्यांची खास मुलाखत. मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, फिक्शन, पोएट्री अशा विविध विषयावरती विविध प्रकारचे लेखन करणाऱ्या चित्रा लेले यांची तब्बल 9 पुस्तकं पब्लिश होणार आहेत. त्यातली 2 पुस्तकं पब्लिशही झालेली आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की त्यांच्या या पुस्तकांचा प्रवास, त्यांच्या या लेखनाचा प्रवास कधी सुरू झाला आणि तो कसा. मी मोठमोठ्या जर्नल्समध्ये, अँथॉलॉजीजमध्ये माझे लेख, रिसर्च पेपर्स, कविता पब्लिश झाल्या होत्या आणि हळूहळू ती आवड खूप जास्त वाढत गेली. म्हणजे खूप विविध विषयांवरती मी लेख लिहायला लागले. मग डायरीच्या रूपात असो किंवा ऑनलाईन ब्लॉग असो किंवा माझी वेबसाईट असो. आणि त्याच्यानंतर माझ्या आईने मला एक पहिल्या पुस्तकासाठी आयडिया दिली की तू इतके चांगले लेख लिहिले आहेस पर्सनल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल, सेल्फ मोटिवेशनबद्दल, तू ह्याचं रूपांतर एका पुस्तकात कर, म्हणजे बऱ्याच लोकांना ते वाचता येईल. मग तिथून तो प्रवास सुरू झाला. मग मला पहिलं पुस्तक आल्यावरती मला बऱ्याच लोकांचं अप्रिसिएशन मिळालं. म्हणजे मोठमोठे लोक, राईट फ्रॉम द प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू क्वीन एलिझाबेथ. त्याच्यामुळे मला जास्त अजून प्रेरणा मिळाली. मग माझ्या मॅनेजमेंटच्या क्षेत्रात मला विविध आयडियाज, कॉर्पोरेट आयडियाज मिळायला लागल्या, जेणेकरून मी माझं दुसरं पुस्तक ऑर्गनायझेशनल डेमोक्रेसी लिहिलं. आणि असं करता करता मग माझ्या मेंदूला बऱ्याच कन्सेप्ट माझ्या मेंदूमध्ये यायला लागल्या, चालना मिळाली. वेगळ्या लोकांशी भेटल्यानंतर, एक्सपिरियन्सेस आल्यानंतर बरेच नवीन पुस्तकांची कल्पना माझ्या डोक्यात आली. आणि आता मी ते करता करता माझ्या आता 9 पुस्तकं तयार आहेत. त्याच्यातली 2 पब्लिश झाली आहेत ऑलरेडी आणि आता बाकीची 7 मार्गावर आहेत. आजची तरुण पिढी शक्यतो फिक्शन किंवा रोमॅन्टिक किंवा कविता अशा काही विषयावर लिहू पाहते आणि अकॅडमिक्स हा विषय शक्यतो काही डॉक्टरेट झालेला किंवा PhD झालेला किंवा या क्षेत्रातून निवृत्त झालेल्या लोकांसाठी आहे. पण तरीही एक इतक्या तरुण वयामध्ये तुम्ही आज हे मॅनेजमेंटवरती किंवा अकॅडमिक्स विषयांवरती इतकं काही लेखन केलेलं आहे, त्याविषयी थोडं काही सांगा. पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं करायची सवय होती, अगदी लहानपणापासून. आणि लहानपणी मी बघितलं होतं की बरेच म्हणजे माझ्या वयाची मुलं मुली जे काय नॉर्मल, जसं तुम्ही म्हणाल की रोमॅन्टिक फिक्शन किंवा असं काही लिहिलं जातं किंवा शाळेच्या मॅगझिनमध्ये काहीतरी लहानशी कविता लिहिली जाते. पण त्याच्या पलीकडे माझा दृष्टिकोन होता, कारण माझं वाचन सुद्धा तितकंच म्हणजे डायव्हर्स होतं. म्हणजे नुसते मी काय शाळेतली पुस्तकं वाचली नाहीत किंवा कॉलेजची पुस्तकं वाचली नाहीत, पण बऱ्याच मोठमोठ्या रिसर्चर्सची किंवा मॅनेजमेंट गुरुजची किंवा बिझनेस एक्सपर्ट्स जे असतात किंवा बेस्ट सेलिंग ऑथर्स असतात त्यांची पुस्तकं वाचत गेली. आणि मला आई वडील कायम सांगायचे, जो पण तू चांगलं क्वालिटी ड्रिव्हन लिटरेचर वाचत नाहीस, तो पण तू क्वालिटी ड्रिव्हन लिटरेचर प्रोड्यूस करू शकणार नाहीस. म्हणून त्या दृष्टिकोनातून मला कायमच अकॅडमिक पुस्तकं किंवा रेफरन्स पुस्तकं अशा पुस्तकांची म्हणजे आवड जास्त होती. आणि त्याच्यातूनच मला अकॅडमिक सब्जेक्ट्स डोक्यात यायला लागले आणि तेव्हापासूनच तो प्रवास माझा सुरू झाला. तुमच्या 9 पुस्तकांपैकी जी तुमची 2 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत, ऑर्गनायझेशनल डेमोक्रेसी आणि पहिलं जे आहे 6 स्फिअर ऑफ लाईफ, त्याला तुम्हाला दोन्ही पुस्तकांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तुमचं रेकॉर्ड झालेलं आहे. वर्सेटाईल रायटर म्हणून तुम्हाला एक पदवी मिळालेली आहे, तीही इतक्या तरुण वयामध्ये. त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं एक्झॅक्टली? मला तर खूपच आनंद झाला आहे, कारण इतक्या मोठ्या ऑर्गनायझेशननी मला इतक्या लहान वयात वर्सेटाईल रायटर म्हणून असं एक टायटल दिलं आहे. आणि त्याच्यामुळे, आणि नुसतं ते टायटल फिक्शन किंवा फॅन्टसी असं सब्जेक्ट्सला नाही दिलेलं, पण अकॅडमिक व्हॅल्यू असलेल्या पुस्तकांना दिलं आहे. आणि आता ही जी 2 पुस्तकं आहेत, त्या व्यतिरिक्त जी माझी बाकीची जी पुस्तकं आहेत ती सुद्धा अकॅडमिक व्हॅल्यूचीच आहेत, म्हणजे रेफरन्स बुक्स म्हणून सुद्धा वापरली जातील. कारण जर माझं पहिलं पुस्तक आहे द 6 स्फिअर्स ऑफ लाईफ, ते आपल्या पार्लमेंट ऑफ इंडियाच्या लायब्ररीमध्ये सुद्धा इन्क्लूड केलं गेलेलं आहे. त्या व्यतिरिक्त ते बऱ्याच एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये, कॉर्पोरेट लायब्ररीजमध्ये इन्क्लूड केले गेले. आणि आता माझं ते दुसरं पुस्तक आलं आहे ऑर्गनायझेशनल डेमोक्रेसी, जे आत्ताचा जो हॉट टॉपिक आहे सर्वात कॉर्पोरेट जगात, टीम मॅनेजमेंटचा. आणि त्याची जी पुढची स्टेप आता सुरू झाली आहे
ज्याला आपण कोलॅबरेटिव्ह टीम कल्चर म्हणतो, त्याच्यावरती हे पुस्तक आधारित आहे. आणि हे पुस्तक बऱ्याच मोठ्या कॉर्पोरेट लायब्ररीजमध्ये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांच्या ट्रेनिंगसाठी किंवा त्यांच्या रेफरन्स सेक्शनमध्ये इन्क्लूड केलं गेलं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्याला साधारण 20हून अधिक लोकांचं, म्हणजे मोठमोठे लोक, बिझनेस गुरुज, मॅनेजमेंट एक्सपर्ट्स यांच्याकडून अप्रिसिएशन कमेंट्स आलेले आहेत. तर ह्याच्यामुळे मला अजून प्रेरणा मिळाली की मी अजून चांगलं लिटरेचर प्रोड्यूस करीन, जेणेकरून वाचकांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, काहीतरी नवीन त्यांना त्यांच्या आयुष्यात चेंजेस घडवायला मिळतील. नक्कीच तुमचा हा प्रवास आता यशस्वी झालेला आणि इथून पुढे अजूनही असाच यशस्वी हो, अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. चित्रा लेले ह्या आजच्या एका तरुण पिढीसाठी एक आदर्श बनल्या आहेत. कॅमेरामॅन अशोक झुरंगे बरोबर मी अश्विनी पवार, नेक्स्ट